आणि आता जाऊया पुढच्या बातमीकडे। ही बातमी आहे शिर्डीमधून। शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। काकड आरती आज सकाळी झाली, त्यानंतर मिरवणूक काढत एक मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साई नगरी आता भक्तांनी गजबजलेली आहे। लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल होतात आणि आणखी पुढच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतील असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस हा गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी सुरू असतो आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आज या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। साईबाबांची काकड आरती झाली, त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं साईबाबांचा फोटो आणि वीणा याची मंदिरातून सवाद्य मिरवणूक काढत आजच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईबाबांच्या हयातीमध्ये सुरू झालेला हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये शिर्डीमध्ये आज ताग्यात तो पार पडतो। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थानचे अधिकारी, साई भक्त आणि ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे या संपूर्ण उत्सवावर लक्ष ठेवून आहेत। काय नेमकं सध्या शिर्डीमधलं वातावरण आहे, कुणालकडून आपण जाणून घेऊया। कुणाल, शिर्डीमध्ये लाखो भाविक आता पुढच्या 3 दिवसांमध्ये येतील। आजपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं सगळं वातावरण सध्या शिर्डीमध्ये पाहायला मिळतंय? साईंच्या शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पुतीची आणि फोटोची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर भक्तिमय वातावरणामध्ये शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झालेला आहे। साई संस्थांच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। जवळपास 5 लाखाहून अधिक साई भक्त शिर्डीला गुरुपौर्णिमेला हजेरी लावतील असा अंदाज साई संस्थांकडनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने साई संस्थांकडनं चोख नियोजन करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी लाडू काउंटर असतील, प्रसाद काउंटर असतील, त्याचबरोबर साई भक्तांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि गुरुपौर्णिमा उत्सव हा सलग 3 दिवस सुरू आहे आणि गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच उद्या साई मंदिर भाविकांना रात्रभर दर्शनासाठी खुलं असणार आहे आणि त्यानिमित्ताने साई संस्थांकडनं तशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। या 3 दिवसीय उत्सवाच्या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते साई संस्थांकडनं करण्यात आलेलं आहे। साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट जी आहे ती बेंगलोर येथील साई भक्त यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अगदी कुणाल, अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्सवाला सुरुवात झाली आहे। जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।